नमस्कार. काय चेहरे हसरे. नमस्कार. सुरुवात करणार आहोत एका चर्चेला. एक विषय आणि मग त्या विषयावरून प्रत्येकाने आपलं मत व्यक्त करायचं आहे. विषय आहे लग्नानंतर मुलं सुनांच्या मुठीत अडकतात का? काय वाटतं तुमचं? हा हो बरोबर. सुनीच्या ऐकतो सगळं. हो कारण का आपण एवढं लहानपणी त्यांना जेऊ खाऊ माखू घातलेलं असतं, अंगाखांदा खेळवलेलं असतं आणि त्याच्यानंतर लग्न केलं की त्यांच्या मुठीत जातात. जातात. हो. थांबा एक मिनिट, तुमचं काय म्हणणं आहे? नाही 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 कसं काय? सासूबाई म्हणतात ते मुठीत जातात, म्हणजे हे नाही. लग्नानंतर काय होतं, पहिल्यापासून लग्नाच्या आधी आई आणि मुलगा ह्यांच्यामध्ये कसं काय लागतं, आई हे दे आई ते दे. नंतर आई त्रास कमी करण्यासाठी मग बायकोला आवाज त्रास कमी करण्यासाठी, आईचा त्रास कमी करण्यासाठी. अच्छा अच्छा. मग ते बायकोकडे मागतात की हे देते. मग आईना असं वाटतं की माझ्याकडे कमी लक्ष आणि बायकोकडे जास्त लक्ष, त्यामुळे त्यांना असं वाटतं की मुलगा हा बायकोच्या मुठीत जातो म्हणून. थांबा एक मिनिट. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? असं काय नसतं, शेवटी काळाप्रमाणे राहावं लागतं पुढं हे ना. हा बरोबर, नाहीतर मुठीची भीती वाटते. तुमचं काय म्हणणं आहे? आई बदललं नाही. आई का असं म्हणणं? बर, तुमचं काय म्हणणं आहे? लग्नानंतर मुलगा हा सुनेच्या मुठीत जातो का? तुमचं काय म्हणणं? जाते. जाऊ बाई माझ्या. तुमचं काय म्हणणं? सगळी मुलं बायकोच्याच मुठीत असतात. कोणचे झाले तरी जावा बायकांच्याच सांगण्याप्रमाणे ऐकते. ॲक्च्युली सासूचा आभास असतो की मुलगा सुनेचं जास्त ऐकतो. ते उगाच मनामध्ये इन्सिक्युअरपणा निर्माण होतो आल्यानंतर. म्हणजे सून, आणि ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा एक मुलगी लग्न करून येते ती सगळं घरदार सोडून, आईवडील सोडून, सगळं सर्वस्व तिचं सोडून ती नवऱ्याच्या घरी येत असते. म्हणजे तिची काळजी घेणं ही नवऱ्याची नक्कीच जबाबदारी आहे. म्हणजे त्यांचा जो आभास निर्माण झालेला आहे तो त्यांनी दूर केला तर नक्कीच पुढचं जीवन सुखी होऊ शकते.